हवेत सीन करतो हवेत. तर अशा प्रकारे मॅचच्या प्रॅक्टिसला किती मॅच आहे रे आपली? तिसरी चौथी मॅच आहे का? किती मॅच आहे त्याने माहित. चौथी मॅच आहे आणि आता प्रॅक्टिसला चाललेत पोरा. इकडं वझरच्या ग्राउंडवर खेळायला आलोय. ही बघा, ही एवढी सगळे आलेत कारण आहे चौथी मॅच आज आणि आजच प्रॅक्टिस. म्हणजे एकदम ताजी प्रॅक्टिस. ते जास्त काय प्रॅक्टिस नको म्हणून आजच आलेत. आता ग्राउंड जर बघितलं तर तुम्ही इकडं पूर्ण जंगलात आहे आणि आपल्याकडे जाम बिबटे सुटलेत. त्यामुळं प्रथमेशने पूर्ण बंदोबस्त केला. इकडं फटाके बिटाके घेऊन आलाय. जवळपास बिबट्या यायला नको. एखादा त्याचा बॉल आणायला ना बिबट्याची शिकार होऊन बसायचा. ह्यो बस सूरज केने सारखाच दिसतोय रे. सूरज केने गोरसेवाला. यो 22 दहीगावचा 22 पवार. ओ माय गॉड, हे बिबट्यासाठी का रे एवढा? गाड्या घाबरला रे. हो काय मग अविनाश, आज तू प्रॅक्टिसला जवळजवळ 10-15 सिक्स मारलेत. मग आता काय तुझी इच्छा काय? आज मॅच आहे आपली चौथी, तर मग काय इच्छा आहे तुझी? ओपनिंगला ओपनिंगला आवाज नाही, जोरात बोल. स्ट्राईक पाहिजे तुला? ठीक आहे, थांबा. कोण पाहिजे जोड? बाबा ही प्रॅक्टिस बघ ना. यो बना कसा बॅट आला नाही ऐकत. आपण 100% जिंकणार आहे. आपण मारलेलं आहे आणि कुणाल परत बिरवाडीला कसा मारलेला. पहिल्या बॉल आउट नाही तर जाम घाम काय. एक तर पहिल्या बॉल आउट नाही तर समोरच्या टीमनी हा बरोबर आहे. गुड्डूकडे कॅच आहे रे, गुड्डून कॅच पकडली पाहिजे. मी ना माग तुला मित्र थांब. आणि आपली प्रॅक्टिस बघायला खास पळशीवरून प्रेक्षक आलेत, खेळाडू पण. आपला कारोबार सगळा सोडून खास दहीगाववाल्यांची प्रॅक्टिस बघायला आलेत. काय वाटतंय तुम्हाला? दहीगाववाल्यांचा खूप मोठा फॅन आहे. रस्त्याने बघायला गेलं तर सुयोग दुबेले, मॅन फ्रॉम दहीगाव, त्यांचा जास्त फॉर्म आहे, फॅन आहे. कारण त्यांनी जेव्हा तेव्हा बघितलं तर प्रॅक्टिस मध्ये चांगलं खेळतात आणि मॅचेस मध्ये येत नाही. कधी आहे आपली मॅच? आपली मॅच आता याच्यानंतर एक मॅच आहे, त्याच्यानंतर आपली मॅच आहे. त्याच्यानंतर अरे बली यांच्याशी आहे ना. माझा मित्र रात्रीच कळवलाय की खास मित्र बली याची तिसरी मॅच होती. तर आता चौथी मॅच होती, तर तिसरी मॅच लावण्यात येत आहे. तरी पण तयार नाही. आम्हाला तिसरी मॅच नाही घालायची. तर एक प्लेअर शॉर्ट आहे असं तर काही आमचे 2 प्लेअर शॉर्ट आहेत. पेनल्टी घेणार नाही आपण. भले मग काय वाटतं आता आपली मॅच होणार आहे दोघांची, दहीगाव वर्सेस वाशाळा, त्याबद्दल काय वाटतं तुला? दहीगाव सगळं मला मजबूत वाटतं कारण की आमची प्रॅक्टिस नाही. दहीगावच्या नाईटला प्रॅक्टिस करतात पोरं. आणि आमचा ह्यो 12वा खेळाडू पंकज वाघे खेळाडू आहे का आता डायरेक्ट टीम मध्ये? तुम्ही पहिली मॅच जिंकले ना? हा सर. कोणाविरुद्ध पहिली मॅच झाली तुमची? खूप मोठी टीम आहे ती. खूप मोठी टीम आहे ना. पण तुमचा परफॉर्मन्स एकदम बेस्ट होता. नाही आता नवीनच सीझन आहे, नवीनच पहिलीच मॅच होती आमची. हा, पण बेटर करायचा प्रयत्न करू आम्ही. मग आता काय वाटतंय या आजच्या या टुर्नामेंट मध्ये? नियोजन तर एक नंबर आहे. नियोजन चांगलं आहे ना? हा चांगलं आहे. मी कुठं मंडळाचं, जे असेल ते सांग. आमचा एकच एक नंबर आहे आमचा.
ठीक आहे, मग आता पुढची मॅच आता बघू दहेगावची आहे. तर दहेगाव बद्दल काय वाटतं तुला? दहेगाव टीम एकदम खतरनाक आहे खर्डी कसारा विभागामध्ये. हा, त्याच्यामध्ये अजय वाघे आणि कुणाल पांढरे ऐकून त्या टीमचे म्हणजे ते ऑल इंडिया खेळतात. ऑल इंडिया खेळतात ऑल का? इंडिया खेळतात ते. बघू त्यांची match. सकाळी ते भरपूर प्रॅक्टिस करून आलेत. ते आपल्या ब्लॉग मध्ये स्टार्टिंगला बघायला भेटेल तुला कशी प्रॅक्टिस केली. अजयने गोलंदाजीची प्रॅक्टिस केली तर बापरे जबरदस्त. तो हवेत स्पिन करतो. हवेत स्पिन करतो का? अजय वाघे. अजय वाघे ना. पुढे बघू मॅचला. ठीक आहे, बघू आता मॅच पुढची वाशाला विरुद्ध आहे, काय होत आहे. गुड्डूची प्रॅक्टिस तर भाई बोलून फायदाच नाही. एक नंबर ऑफ साईडला काय मारलं काय कडक जबरदस्त. अरे काय बोललो आता असं गुड्डू बद्दल तर मला एवढं बोलायचं 390 आहे इथला. 390 आहे का? त्याला गवत खडा फुल माहित आहे डोंगरीपाडच्या ग्राउंड. आता तो काय करणार काय बोललास त्याला? आम्हाला लायाशी घालायची मॅच. लायची घालायचे. ठीक आहे, बघू मग आता मॅच जिंकायला लागेल, मग पुढे भेटतील ना. त्यानंतर आमची तुमची लावून घ्या आपण. ठीक आहे. आजच्या मॅचचं जे होईल ते होईल, पण गेमला एन्जॉय करून आपण पुढं चालत राहायचं. ग्राउंड नाही झाला आपलं, त्याचं काय बोलायचं तुला. राऊंड आपण करून आपण सगळे खास वाशिंदवरून प्रेक्षक आलेत बघायला. दहेगावचे खंदे समर्थक. आणि ह्यो प्लेअर आहे ना, ह्यो तिकडे दाढी करत होता. पण बोला सांगतो आवर पटकन बोलतो मॅच बघायला जायचे. निले आता आला. अरे सगळ्यात मोठा समर्थक दहेगावचा, प्रत्येक मॅचला या. नवीन घे ना, टीम मध्ये डेब्यू होतोय. टीम मध्ये डेब्यू होतोय. 29 वर्षी डेब्यू होतं. 29 वर्ष आजकाल झालं टीम पहिल्या षटकाला सुरुवात यावेळेला झालेली. पहिलाच बॉल होती. पहिल्याच बॉलात चौका मारलाय कुणालनी. सगळी मॅच आपण कव्हर करू आता. मारला मारतोय आता 2-4. राहुल सगळ्या रिॲक्शन घेतोय मी. नाही मारला भाई, तू मस्त ओव्हर टाकलीस, मॅच जिंकवलीस. पण तुमचा एक डिसिजन चुकला. तिथं बल्या पाहिजे होतं. कुठं बल्या? अरे हा भल्या, ह्यो डिसिजन चुकला. त्या तू पाहिजे होता. अरे हो भाई, कुणाल तुझ्या जागी बल्या पाहिजे होता. हे कुठे शनी? ही शनी लागले तुम्हाला. आजच्या दिवसामध्ये एका ओव्हरच्या अंतर्गत हाय स्कोर आपण पाहता. दहेगाव टीम क्रिकेट संघाच्या माध्यमातून काय कमालीची बॅटिंग. एकही सिंगल नाही, एकही डबल नाही आहे. फक्त आणि फक्त चौकार. गेला. यावेळेला मात्र किती मारले रे ओव्हरला? 5 बॉल 32. वाघ यावेळेला मात्र डरकाळ्या फोडतो मैदानाच्या आतमध्ये. आलेला षटकार आणि धावसंख्या मात्र कुचलेली आहे. संपर्कावरती पहिलं मिळतात. टोटल धाव आपण पाहू शकाल 32 धावा. 5 बॉल 32. 5 बॉल. अरे बॉल शोधून आणा. बॅटला. तोच गोलंदाज. कारण भरपूर मैदानावरती त्यांनी एक ओव्हर मध्ये 4-4 विकेट आणि 3-3 विकेट चटकवल्यात. तोच गोलंदाजी ट्रॅक वरती बॉल हवेचा. बॉल वन टप्पा. विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे चौकार आला. 4 धावा. बॅट दाखव 50 मारला. बॅट दाखव. कमालीचा बॉल कमबॅक केलाय यावेळेला. गोलंदाजी पहिल्या बॉलवरती चौकार आल्याच्या नंतर इथे कमबॅक झाला. चल कड्यावरती आहे. एक गडी गमावलाय कसारा टीम क्रिकेट संघानं. हो यावेळेला फटका तर चांगला आहे, परंतु मैदानाच्या आतमध्ये तिकडे
क्या बात आहे. यावेळेला एक खऱ्या अर्थानं जर पाहिलं ना तर क्षेत्ररक्षकालाच माहिती नव्हतं की हा कॅच मी पकडेल की नाही पकडणार. त्यालाच ठाऊक नव्हतं की कॅच पकडेल की. 53 धावांची गरज. वाह क्लास पटका. ऑल हवेत आहे. बॉल खाली कुणाल कॅच सोडणार नाही. कुणालचं वैशिष्ट्य पाहायचं. कुणालनं 62 धावा सुद्धा बनवल्यात. गोलंदाजी करत असताना विकेट सुद्धा घेतली आहे आणि फिल्डिंग करत असताना कॅच सुद्धा पकडली आहे. म्हणजे तिन्ही गोष्टींमध्ये त्यांनी आजच्या दिवसामध्ये आजच्या या मैदानावरती तर असा पहिला राऊंड जिंकलो. कुणाल पहिली कॅच मस्त होती ना. कमालीची गोलंदाजी ताराच्या माध्यमातून 11 धावा धावफलकावरती आहेत. 3 बॉलचा खेळ शेष राहिला आहे या पूर्वार्धाच्या खेळातील. फुलटॉस बॉल आपल्या बॅटने प्रहार करायचा होता. क्षेत्ररक्षक पहिला ते चेंडूला स्टॉप करेल. फेकी केली जाईल तोपर्यंत कंप्लीट केली आहे. फक्त एक वरती बॉल जाऊन सुद्धा एकच सिंगल आली आहे. की ऍक्युरेट फेकी गोलंदाजाच्या थेट हातामध्ये केली आहे. एकच धाव आली. पुढे गेला जाऊन पोहोचलं ते 12 या धावसंख्येवरती. 12 धावा धावफलकावरती आहेत. महत्वाची मॅच निर्णायक सामना. या मॅच मधला जो संघ विजयी होईल तो 2 हात करताना बघायला मिळेल. अर्थातच टीम बिरवाडीच्या पक्षामध्ये ओवी स्पोर्ट्स या नावानं पुरस्कृत केलेला संघ आहे बिरवाडी. तो वाट पाहतोय कुठला संघ आमच्या विपक्षामध्ये 2 हात करण्याकरता सज्ज होईल. हा बॉल बॅटच्या रडार मध्ये आणि त्याला पाठवलाय. बॉलला फेकून दिलाय षटकार. विकेट समोर कुणाल आहे. डावपुरा हाताचा प्रभावी फलंदाज. पुन्हा एकदा 19 एक हिट मार. एक हिट डिपेंड केला तांबडेकरांनी. परंतु इथला दहीगावकर पण कमी नाहीये. 9 बॉल मध्ये 19 धावा ठोकू शकतात. हा टीम ऐकत नसेल तर तुम्ही पॅनलाइज करू शकता. धामणे विरुद्धची मॅच आम्ही हारलो आणि त्यानंतर आमचा प्रवास इथेच थांबला. सगळे प्रेक्षक नाराज होते पण काय करणार. पहिलाच दौरा होता. प्रॅक्टिस जास्त नव्हती. पुढच्या वेळेस नक्की बेटर करू. ट्रॉफीवरती नाव कोरलं गेलंय. कालच्या दिवसामध्ये एक संघ, परवाच्या दिवसामध्ये एक संघ, आजच्या दिवसामध्ये एक संघ मित्रांनो. पण आम्ही चांगला केलो. पुढच्या वेळेस नक्की जिंकू. आम्ही लीगला येऊ. आम्ही ज्या टीम सोबत हारलो तीच टीम क्वालिफाय झाली. असो आम्ही सुद्धा चांगलं खेळलो आणि आम्ही नक्कीच कमबॅक करू. आई गावदे स्पोर्ट्स दहीगाव नक्कीच कमबॅक करते. हारजीत तर क्रिकेटमध्ये असते. पुढच्या दौऱ्यात आम्ही सुद्धा जिंकण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद. ब्लॉग बघितल्याबद्दल लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि आई गावदे स्पोर्ट्स दहीगाव संघाला नक्की तुम्ही सुद्धा सपोर्ट करा.